नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे आजी. मी ह्या म्हाताऱ्या बाईबरोबर शाळेत जाणार नाही. आपल्या 10 वर्षाच्या मुलाचे सार्थकचे शब्द ऐकून संध्या स्तब्धच झाली. तो काय म्हणतोय? तो आपल्या आजीला म्हातारी का म्हणतोय? असा उद्धटपणा तो कुठून शिकला असेल? संध्या विचारात पडली. तेवढ्यात सार्थकचे काका बाजूच्या खोलीतून बाहेर आले आणि त्यांनी मोठ्या प्रेमाने विचारले, सार्थक, काय झालं बेटा? तेव्हा सार्थक म्हणाला, काहीही नाही. तरीही मी या म्हातारीसोबत शाळेत जाणार नाही. ती मला नेहमी शिव्या घालते. माझे मित्र माझी चेष्टा करतात. घरातल्या सगळ्यांना आश्चर्य वाटले सार्थकचे हे बोल ऐकून. संध्याचा नवरा, 2 भाऊ, वहिनी, नणंद, सासरे आणि नोकर देखील सगळे चक्रावले. सार्थकला शाळेत सोडण्याची जबाबदारी आजीची होती. नेहमी तिचा पाय दुखत असे, पण तिने कधीही तक्रार केली नाही, कारण तिच्या नातवावर तिचे खूप प्रेम होते. तो त्यांच्या कुटुंबातील तिचा पहिला नातू होता. परंतु अचानक सार्थकच्या तोंडातून त्यांच्यासाठी असे शब्द ऐकून सर्वांनाच खूप आश्चर्य वाटलं. रात्रीच्या जेवणाच्या वेळी त्याला खूप समजावलं होतं, परंतु तो आपल्या म्हणण्यावर ठामच राहिला. सार्थकच्या वडिलांनी त्याला थप्पडही मारली. अखेर सगळ्यांनी ठरवलं की उद्यापासून आजी त्याला शाळेत सोडायला जाणार नाही. दुसऱ्या दिवसापासून दुसरं कोणीतरी त्याला शाळेत घेऊन जाऊ लागलं. पण संध्याला प्रश्न पडला की त्याने हे का केलं? ती त्या विचारात हरवून गेली. आता संध्यालाही सार्थकचा खूपच राग आलेला होता. संध्याकाळ झाली होती. संध्याने दूध गरम केलं आणि ती आपल्या मुलाला ते दूध देण्यासाठी शोधू लागली. टेरेसवर पोहोचल्यावर तिने मुलाला आजीशी बोलताना ऐकलं. तशी ती गुपचूपच त्यांचं बोलणं आडोशाला उभं राहून ऐकू लागली. आजीच्या मांडीवर डोकं ठेवून सार्थक सांगत होता, आजी, मला माहीत आहे तू माझ्यावर खूप रागावलेली आहेस, परंतु मी तरी काय करू? तूच सांग ना. एवढ्या कडक उन्हातही ते तुला मला न्यायला आणि आणायला शाळेत पाठवतात. तुझा आता पायही दुखत आहे. मी आईला सांगितल्यावर ती म्हणाली की आजी स्वतःहून जाते येते. आजीला जे पाहिजे तेच ती करते. मी खोटं बोललो आजी. मी खूप मोठी चूक केलेली आहे. पण तुला या त्रासातून वाचवण्यासाठी मला दुसरं काहीच सुचलं नाही ग. तू आईला मला माफ करायला सांग ना. सार्थक बोलतच राहिला आणि संध्याचे पाय आणि मन सुन्न झालं. आपल्या मुलाच्या बोलण्याचा अर्थ तिला उमगला होता. घरातील कोणालाच न समजलेली गोष्ट त्या 10 वर्षाच्या मुलाने करून दाखवलेली होती. संध्याने धावतच जाऊन सार्थकला मिठी मारली आणि ती म्हणाली, नाही बेटा, तू काहीही चुकीचं केलेलं नाहीस. घरातल्या सर्वच सुशिक्षित मूर्खांना समजावण्याचा तुझा हा अगदी योग्य मार्ग होता. शाब्बास बेटा, शाब्बास. मित्रमैत्रिणींनो, या कथेपासून आपल्याला असा बोध मिळतो, घरातील वडीलधारी मंडळी म्हातारपणी झाडासारखी असतात, ज्याला फळ येत नाही पण सावली मिळते. आपली नवीन पिढी आपल्याला पाहूनच शिकत असते. म्हणून घरातील वडीलधाऱ्यांचा आपण योग्य तो मान राखला पाहिजे, आदर केला पाहिजे, म्हणजे तेच नवीन पिढीत सुद्धा रुजलं जाईल.
मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आजची हृदयस्पर्शी कथा? कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.